पंकज दादा भोले, खास कर देखिए निसार शेख भाई, देखिए भाईजान इस टूर्नामेंट को अंजाम देते हुए और सबके चाहते देखिए गोल्डन मैन के चेहरा देखिए। प्रवीण आपने सही बताया, सोने जैसे मन अंपायर देखिए, कमेंटेटर के लिए भी यहाँ पर क्या स्प्रे जाता हुआ मिथिलेश ज़्यादा धुले देखिए इस वक्त हम देख सकते हैं बड़ी लंबी समय के बाद है, लेकिन बदलापुर की क्रिकेट कहती ना जहाँ आपका ख़त्म होता है हम वहीं से शुरू करते हैं, और ये जहाँ शुरू लेट होता है लेकिन ट्रेड रहता है। योगराज सर देखिए बात करेंगे, विष्णु सिंधे सर कुछ अनोखी अंदाज दिखने में मिली उनके पिछले मैच में, लेकिन अब रहिए तैयार है, कहते ना डबली वाले डबली बजा, डबली बजेगा तो फिर मजा आएगा। केपी देखिए बात करें, कुणाल पाटिल सर के अच्छे खिलाड़ी में, अच्छे ऑर्डनर हैं और इस वक्त अंपायरिंग में। चलिए यहाँ पर उछाल तो बड़ी डाल देते, व्हाइट कैच अब देखिए इस तरह से आता हुआ विष्णु शिंदे सर देखिए इस बार इत्मीनान के साथ वाइड देते हुए, ऐसा नहीं भाई चिंगो चिंगो, कहते ना जिंदगी में कुछ पाना है तो सिर्फ तरीका बदलो, इरादा नहीं। बल्ले का बाहरी किनारा भाग्य का साथ है, बड़ा मौका यहां पर था, लेकिन सो होता है कभी कभी, कहते ना गन्ने में जहां गांठ होता है वहां पे रस नहीं होता है, और जहां रस होता है वहां पे गांठ नहीं होता है। कभी कभी कैच ऐसे जगह गिरता है जहां फील्डर नहीं होते हैं, और जहां फील्डर होते हैं वहां कैच पहुंचता नहीं है, कैरी नहीं करता। यहां पर 2 रन बनाए। टुकुर देखते हो क्या वो, राउंड दे दादा। तो चलिए बात करेंगे टीम का स्कोर के चागर पहुंचा है 4 रन। तो चलिए हवा में खीने, और ये देखिए पहला विकेट गिरता हुआ, कहते ना बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से, और यहाँ पर गेंदबाज बरसते हुए टुकुर 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 टुकुर। टोटल देखे चागर पहुंचा यहाँ पर 4 रन और एक बल्लेबाज आउट है। कहते ना जिंदगी जब समंदर में गिराती है ना, वक्त भी तैरना सिखा देता है। और दूर से खेले भाई यहाँ पर, बहुत बढ़िया देखिए डॉट गेंद निकलता हुआ भाई, एक इंच से थोड़ा दूर रहना पड़ेगा। कहते ना घुमान में रहो ना घमंड में रहो, थोड़ा सा डॉट गेंद से दूर रहो। विष्णु सिंधे सर भी देखिए बात करेंगे, बहुत बढ़िया एंटरटेनमेंट करते हुए, और हमारे देखिए इस वक्त देखिए सबके लाडले सबके चाहते मिथिलेश धुले साहब देखिए गोल्डन मैन। चलिए नो बॉल यहां पर कर दिए, और
नो बॉल का मतलब देखिए फ्री हिट रह जाएगा भाई। बहुत बड़ी देखिए बाउंस। चलिए स्कोर की बात करेंगे। स्कोर देखिए यहाँ पर 5 रन बनाया, अगला फ्री हिट रहेगा। खाओ पियो पिलना चुका हो भाई यहाँ पर। कई दिन जिंदगी में ऐसा मौका कभी कभी मिलता है भाई। हो क्या देखिए फ्री हिट का गेंद देखिए यहाँ पर देखते हैं फील्डर तेजी से भागते हुए, लेकिन गेंद रुकने का नाम नहीं ले रहा भाई यहाँ पर। तो मुझे कबूल मैं तुझे कबूल, अंपायर विष्णु सिंधे सर ने किया यहाँ पर चौका कबूल। डीजे तू क्यों रुका है, तू भी कर ले कबूल। यहाँ पर चौके के साथ टीम का स्कोर को पहुंचा है देखिए 9 रन से। ये चीज करना पड़ेगा भाई। कहती ना 100 बात की एक बात हर टीम चाहती है, मिल जाए एक अच्छी शुरुआत है, लेकिन वो शुरुआत देखिए इस वक्त दोनों टीम को मिल चुका है। जब सफलता मिला और रन भी वहीं मिला यहाँ पर। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर कहते ना प्यास ऐसे जगाओ कि कभी ना बुझे, दिल ऐसे लगाओ कि कभी ना टूटे, काम ऐसा करो कि सर कभी ना झुके। हाँ देखिए बदलापुर ग्रामीण टेनिस क्रिकेट एसोसिएशन के देखिए अध्यक्ष सिद्धार्थ धुले साहब है, और उनके देखिए सुपुत्र लाजरेश चिराग देखिए बात करेंगे गोल्डन मैन और सोने जैसा मन सोने जैसा सोच देखिए बात करेंगे हर मुसीबत में। और सिर पे देखिए बदलापुर नहीं, ठाणे रायगढ़ से महाराष्ट्र हर कोने में देखिए जिस नाम के देखिए चर्चा मित्र ज़्यादा धुले देखिए इस वक्त हमारे साथ तशरीफ रखे हैं, और उनके साथ उनके पूरे मित्र परिवार सभी का वेलकम स्वागत है। और यही तो बात छेड़ा कि जब जब ऐसे चेहरे इस टेनिस क्रिकेट में जुड़े रहेंगे, कहते ना तेरे चेहरे पे वो जादू है। जादू नहीं, इन्हें देखिए उतनी प्रेम है, मोहब्बत है। अपला खिलाड़ू अपला माणूस पुढे गेला पाहिजे, और इसके कारण देखिए आज क्रिकेट टेनिस क्रिकेट देखिए आज IPL लेवल तक पहुंचा है। व्हाइट का जब एक्स्ट्रा में रन आता हुआ टीम का स्कोर 10 है। चलिए बल्लेबाजी में देखिए स्ट्राइक में देख सकते हो समीर टिम्बा बहुमा। आपने देखा होगा टिम्बा बहुमा जो 14 नवंबर को देखिए 123 बनाना था, भारत को ऑल आउट किया था, लेकिन एकमात्र टिम्बा बहुमा का अर्धशतक था। कम मत मानिए भाई टिम्बा बहुमा को भी। क्योंकि 14 नवंबर को जो खेला गया था ना टेस्ट मुकाबला, युवराज सर केवल 123 रन बनाना था, 2 दिन था यहाँ पर, और उस टेस्ट मैच में कोई शतक नहीं लगा था, कोई अर्धशतक नहीं, अकेले टिम्बा बहुमा ने लगाए थे। कप्तान बदले के आ गया, हवा में खीने फील्डर से गेंद के नीचे यहाँ पर देखिए तारीफ जिगर तो हो गया, लेकिन यहाँ पर विकेट भी गिर गया। विकेट यहाँ पर देखिए समीर का गिरता हुआ, यही तो बात छेड़ा था भाई। प्यार इतना भी ना करो बिगड़ जाए। हम टीम का स्कोर देखिए क्या कर रहा है 10 पर देखिए दूसरा बल्लेबाज है। चलिए विष्णु सिंधे सर गोविंदा के गाना लगाइए, वो गोविंदा के गाने में नाचते हैं। चलिए भाई विष्णु सिंधे सर क्या चक्कर में पता नहीं, गोविंदा को तो गोरी करिश्मा कपूर मिली थी उन्हें। लंबा लंबा पाहिजे, लांब पाहिजे खूप चलेगा। ये चलिए भाई रन तो नहीं आ रहा है, लेकिन वाइड से देखिए कुछ रन आता हुआ।
हाँ बाउंसर मुझे लगता है शायद अंपायर देखिए बता रहे हैं अतिरिक्त बाउंसर देखिए जिसके कारण वाइड देखिए आता हुआ टीम का स्कोर पहुंचा है 11 रन की बात करें यहाँ पर से विष्णु शिंदे सर चलिए विष्णु शिंदे सर की बात करेंगे गोविंदा की उनने फेवरेट उनका सॉन्ग है भाई लेकिन चलिए हर गाना में थोड़ा ठुमका दिखाइए अपील तेज लेकिन अंपायर ने यहाँ पर खारिज किया लेकिन लिखवाई से रन आता हुआ क्या बात है कहते हैं ना ये फरवरी है भाई जून नहीं क्रिकेट के बिना यहाँ पर किसी को सुकून नहीं टीम का स्कोर 12 बना यहाँ पर कितनी लगन देखिए यहाँ पर तेज दादा की देखिए बात करेंगे यहाँ पर मैच के आनंद लेते हुए युवा खिलाड़ी यहाँ सब है और तैयार फिर गेंदबाज है क्राउड देखिए धीरे धीरे थोड़ा सा भरते हुए यहाँ पर कहते ना हालातों से हारने वाला मत समझना हालातों से लड़ने वाला समझना देखिए रिवर्स खेला सुई चीट खेला भाई यहाँ पर और चौका आता हुआ देखिए डगआउट में तालियां बजती हुई भाई यहां से कुक 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 गाना लगाई इन्हें गोविंदा का पसंद है क्योंकि माधुरी का दिल इनके पास नहीं है ना माधुरी का दिल धक 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 करने लगा लेकिन विष्णु शिंदे सर कुछ समय के लिए एंटरटेनमेंट किए भाई कुक किए यहाँ पर लेकिन अब उनकी जो फेवरेट गाना है ना वो बजाइए टोटल की बात करेंगे टोटल देखिए जाकर पहुंचा है 16 रन देखिए मितेश दादा देखिए उनके चेहरे पे स्माइल और स्माइल देखिए जैसे मानो कि कलकत्ता की रसगुल्ला देखिए जितनी स्वीट है और जितना फेमस है और ये गोल्डन मैन देखिए बात करेंगे तैयार गेंदबाज है स्कोर 16 बनाए कहते ना 100 बात की एक बात है हर टीम चाहती है मिल जाती है एक अच्छी शुरुआत है माँ बाप तो आपके नाम रख लेते लेकिन पहचान बनानी आपकी काम है और आज देखिए पहचान है हमारे गोल्डन मैन के नाम से देखिए कदम ऐसा चलो कि निशान बन जाए तैयार गेंदबाज है वो खराब खेलने के यहां से नो बॉल और मार डालेगी भाई यहां से कहते हैं ना लैला के शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा कि लंगड़ा हो गया कहीं नो बॉल फिमर खेन आपको मार ना डाले भाई गलती 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 भाई यहाँ पर 1+1 देखिए टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचता हुआ 2 रन और 2 के साथ देखिए स्कोर पहुंचा 18 रन से कदम ऐसा चलो कि निशान बन जाए काम ऐसा करो कि पहचान बन जाए अब बल्लेबाजी में देखिए वो काम करने के लिए राज तो तैयार है लेकिन उनका साथ देखिए समीर है समीर खाड़े का विकेट गिरा है पहले देखिए शुरुआत में ये समीर कोंडिलकर देखिए बल्लेबाज है लेकिन देखते हैं फ्रीड का खेल है भाई यहाँ पर कितना फायदा लेंगे ओ फिर से देखिए फिर से एक बीमार हो गया और अब तो मुझे लगता है क्या गेंदबाज की यहाँ छुट्टी हो जाएगी टाटा बाय बाय नहीं चलिए कुणाल सर ने बताया देखिए गेंदबाजी कर सकते हैं लेकिन सिर्फ नो बॉल यहां पर कंटिन्यू रह जाएगा
और 2 रन। चलिए अंपायर 2 रन कंप्लीट किए ना। अंपायर कितनी दवा कर ले? एक। हाँ चलिए एक ही रन निकाले और 9 का 1 रहेगा भाई। खुल जाएंगे सारी रास्ते तो रुकावट से लड़ तो सही, सब होगा हासिल तो अपने जीत पर अड़ तो सही। अब अगला भी देखिए फ्री रहेगा भाई। पहला स्टार्टिंग एकदम स्टार्टिंग में आता है, स्टार्टिंग में एकदम आता है म्यूजिक के बाद तुरंत स्टार्टिंग में आता है। चलिए फ्रीट का देखिए ज्यादा फायदा नहीं ले पाए यहाँ पर और ओवर कंप्लीट हुआ है। और जिसके साथ साथ देखिए बात करेंगे 2 ओवर का खेल कंप्लीट होने के साथ साथ है और टीम का स्कोर 20 रन बना है। लेकिन अभी भी देखिए आने वाला 18 गेंद बचा है। चलिए समय थोड़ा बचाइए भाई, समय देखिए आपने 10 मिनट से ज्यादा समय निकल चुका है। ओवर थोड़ा सा लंबा बना है, समझ सकते हैं। 20 रन बनाए लेकिन अभी भी देखिए 18 गेंद आना बाकी है। खुल जाएंगे सारे रास्ते तो रुकावट से लड़ तो सही, सब होगा हासिल तो अपनी जीत पर अड़ तो सही। लेकिन दोनों टीम इस वक्त देखिए जीत पर अड़े हैं। 20 रन बनाए हैं, 2 ओवर कंप्लीट है। 20 रन लॉस ऑफ 1 विकेट से 2 विकेट 2 बल्लेबाज आउट हैं। बहुत बढ़िया देखिए हमारे मितेश दादा इस वक्त हम देख सकते हैं वीआईपी डाइश में। देखिए कहते हैं ना आपके पास धन कितनी है मायना नहीं रखता है, आपकी मन कितनी अच्छी है और ये अपने मन से पहचाने जाते हैं। विष्णु शिंदे सर देखिए यहाँ पर वाइट का स्टार देते हुए यहाँ पर अनोखे अंदाज में स्कोर देखिए जाकर पहुंचा 21 रन। अपनाना भी सीखो, ठुकराना भी सीखो, रन ना मिले तो रन ढूंढना भी सीखो भाई। हवा में है गेंद, फील्डर है गेंद के नीचे, क्या छूटा यहाँ पर, दिल तो टूटेगा भाई यहाँ पर। और यही कहेंगे अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का और यार नहीं लूट लिया घर यार का। इसे तो कहा जाता ना खतरा हमें दुश्मनों से नहीं, खतरा हमेशा अपनों से रहता है। यहाँ पर आसान से क्या था यहाँ पर चेतन थे फील्डर देखिए यहाँ पर और गलती देखिए यहाँ पर छोटा नहीं माना जाएगा, कभी कभी छोटी गलती आपके लिए मुश्किल बना देती है। 23 रन बनाए, यही तो बात छेड़ा था, क्या छोड़ा था उसके बाद देखिए लीजिए रिजल्ट भाई यहाँ पर गगनचुंबी में छक्का और देखिए विष्णु शिंदे सर हक्का पक्का। नाइन 29 रन के यहाँ पर छक्का आने के बाद देखिए स्कोर आगे पहुंचता हुआ और एक देखिए अच्छा गेंद हवा में गेंद है और फील्डर से गेंद के नीचे देखिए बात करेंगे। बड़ा विकेट देखिए यहां से गिरता हुआ, कई दिन शराब पीने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था और बैटर का छक्का लगाने का मन था लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन।
चलिए यहाँ पर देखिए बात करेंगे रॉकेट है, कौन है भाई? रॉकेट है, लेकिन टी शर्ट पर देखिए बड़ी खूबसूरत नाम देखिए हमारे मितेश श्रीधर दादा धुले देखिए स्पॉन्सरशिप है। चलिए खास करके देखिए बात करेंगे जोइले पाड़ा टीम देखिए बात करेंगे और देखिए हमारे अध्यक्ष साहब और उनके लाडले चिराग देखिए मितेश श्रीधर दादा धुले देखिए बात करेंगे। टी शर्ट पर देखिए स्पॉन्सरशिप है, बहुत बढ़िया देखिए जोइले पाड़ा टीम। लेकिन अब थोड़ी रनों की जरूरत है भाई यहाँ पर से करण धुले देखिए एक बड़ी नाम देखिए बात करेंगे। जोइले बदलापुर के बाद आती है आज देखिए उन्होंने बदलापुर से अपने नाम को लेकर देखिए जोइले नाम को लेकर आज दूर दूर तक है। ऑल इंडिया ओपन आप देखिए आईपीएल की भी देखिए तैयारी उन्हें बड़ी जोर से चल रही है, ट्रायल चल रही है। और चलिए किस बात की देरी हो रही है भाई, ज़्यादा समय मत लीजिए। चलिए गेंदबाज तैयार, टीम का स्कोर देखिए 30 है और इस बार खींचा है हवा में, गेंद है, फील्डर है गेंद के नीचे भाई अबरा। और इस बार देखिए हुल्लाला गुल्लाला गुल्लाला नहीं भाई अबरा, इस बार हुल्लाला हुल्लाला। आने वाला समय में देखिए अप्रैल के महीना में बहुत बड़ा देखिए और एक बिग शो देखिए मंगेश धुले साहब देखिए बात करेंगे। और वो प्रतियोगिता देखिए इनके इतिहास देख लीजिए, बड़ा बिग शो देखिए बात करेंगे, 4 व्हीलर के साथ है और लंबा चलने वाला प्रतियोगिता 2 अप्रैल से शायद 9 अप्रैल तक है। बड़ा बिग शो देखिए, नहीं बदलापुर का ही बात बताए देखिए अभी अभी कंप्लीट हुआ टूर्नामेंट से, खास करके स्वर्गीय जगन्नाथ स्मृति चषक। लेकिन उसके बाद देखिए स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट है बाला साहब ठाकरे स्मृति चषक देखिए बात करेंगे आने वाला वक्त में। लेकिन उससे पहले देखिए कई सारा प्रतियोगिता देखिए और ये मौका रहता है भाई, यहाँ से आप जितनी आपकी टीम के परफॉर्मेंस को बनाते जाएंगे। और रोशन सर देखिए इसलिए क्रिकेट है ना टेनिस के लिए इतनी आसानी से कंप्लीट नहीं होता है, आगे आपको अप्रैल में खेलना है देखिए एक बड़ा बिग शो, तो तैयारी तो करना पड़ता है। लाजवाब बहुत देखिए आज टेनिस क्रिकेट में चर्चा जिक्र की बात है बदलापुर टेनिस क्रिकेट का। और आने वाले वक्त में भी देखिए बदलापुर प्रीमियर लीग है बड़ी देखिए महेंद्र दादा धुले लाजवाब देखिए कोर कमेटी भी देखिए अच्छे काम करते हुए हमारे दिलीप सेठ बैकर साहब देखिए बात करेंगे। ऐसे ऐसे चेहरे देखिए युवान जोड़ी इस वक्त देखिए ऑनलाइन हमारे साथ है। महेश धुले सर देखिए बात करेंगे बदलापुर समालोचक एसोसिएशन के अध्यक्ष मैच का आने टीम का टोटल देखिए बात करेंगे 32 पर 4 है। देखिए जिक्र करते जाओ ना, ये क्रिकेट में एक एक कोहिनूर जुड़े हुए हैं रोशन सर है जिन्होंने हमेशा अपने योगदान है। और पल्ले का देखिए यहाँ पर टॉप एज लेकर गया, थोड़ा भाग्य का साथ रहा, सिंगल एक आता हुआ, सिंगल के साथ साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है और 33 देखिए 33 रन है। और खींचा देखिए यहाँ से बड़ा हिट है, कमाल की टाइमिंग देखिए यहाँ से बिग 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 हिट। लाजवाब यहाँ पर देखिए टोटल छक्के के साथ जाकर पहुंचता हुआ 39 देखिए 39 रन है। कई दिन आज सबके अच्छे नसीब नहीं होते हैं, कुछ लोग मेहनत करके अपना नसीब अच्छा बनाते हैं और जिसमें ये बल्लेबाज है। और एक खिंचा देखिए यहाँ से
डगआउट भी यही चाहता था भाई, अर्जुन एक मार बाबा, अर्जुन एक मार रहा। और इस बार देखिए कड़क 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 बेधड़क सिक्सर। विष्णु शिंदे सर मानो कि राजस्थान के रेती में भाग रहे क्या? चलिए घर की भी उनकी टीम खेल रही, कहीं ना कहीं खुश है। यहाँ पर टीम का स्कोर 45 देखिए 45 तक पहुंच चुके हैं। लेकिन कहते हैं ना, शरीर को चंगा रखो, दिमाग को ठंडा रखो, पल्ला को गर्म रखो। और गेंदबाज को नरम रखो भाई यहाँ पर से, और नरम तो रखे। यहाँ पर 2 छक्के लगा कर देखिए स्कोर देखिए चागर पहुंचा है 45 रन। वराडी टीम देखिए यहाँ पर कमाल के बल्लेबाजी यहाँ पर मुश्किल बनाते हुए। चलिए तैयार गेंदबाज है, और इस बार देखिए पल्ला को छुआ, अपील तो है भाई। ईशनो ईशनो, और दूसरा भी देखिए कंप्लीट करते हुए। लेग 22 रन आता हुआ यहाँ पर। और इसके साथ साथ देखिए यहाँ पर ओवर की बात करेंगे, 4 ओवर का खेल कंप्लीट है। टीम का स्कोर देखिए 47 पर 4 है। और चलते हैं थोड़ा डीजे के पास है। देते हुए, लेकिन मैदान पर देखिए ड्रिंक्स पानी पहुंचाए। टीम का स्कोर देखिए 47, और आखिरी 6 गेंद बचाए। कितना मेरी बल्लेबाजी, मेरी गेंदबाजी और निखर जाती है जब टी शर्ट पर मेरे गांव के नाम आ जाती है। और यही तो बात करेंगे यहाँ पर से। मौका मिला यहाँ पर युवा चेहरे को खास करके आज अपना जलवा दिखाने के लिए। क्रिकेट देखिए हमेशा कहा जाता है ना, जोश और जुनून का खेल है क्रिकेट है, और डर के आगे बिल्कुल ही नहीं है टिकट भाई। हिम्मत छोड़ना पड़ेगा। कहते ना कोई भी चीज हिम्मत छोड़ लिया तो आसान बनेगी, अगर वही आपने डर पैदा कर लिया तो पहाड़ लगेगी। बचाए 6 गेंद 47 रन बनाए। घबरा के पीछे हटे, ऐसा हम नहीं, कोशिश करके आ रहे तो गम नहीं। और ये चलिए भाई हुक क्या है, फील्ड अच्छे यहाँ पर। जब तक गेंद को रोक लेते, पहला लिए, दूसरे के लिए इस नो 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 भाई। सिंगल आता हुआ देखिए यहाँ पर। इंटेलिजेंट वो नहीं होता है भाई जो स्कूल में टॉप हो, इंटेलिजेंट वो होता है देखिए अपने जो लाइफ में टॉप हो। और इस वक्त देखिए बात करेंगे हमारे मितेश दादा धुले, देखिए अपने लाइफ में देखिए टॉप में चलने वाले गोल्डन मैन है। सचिन रमेश तेंदुलकर देखिए स्कूल में उतना टॉप नहीं थे, 10वीं तक पढ़ाए थे, लेकिन लाइफ में टॉप रहे ना भाई। और यहां पर देखिए ये डॉट गेंद मुश्किल बनाएगा। स्कोर देखिए जाकर पहुंचा 48 रन। हालत जो भी, हम रुकेंगे नहीं, गिरकर उठ जाएंगे पर झुकेंगे नहीं। हाँ ये चलिए, हालत जो भी, हम रुकेंगे नहीं। वाइट का जब 88 रन आता हुआ। कमाल के देखिए यहाँ पर चोलीपाड़ा टीम कमबैक करते हुए। टीम का स्कोर देखिए 49 49 धावा। ये भी कछुआ ने नहीं जीता था बाजी खरगोश से। चाल धीमी थी लेकिन लगातार थी भाई, धक 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 धक।
और लगातार देखिए यहाँ पर दिल की धड़कनें धक धक करते हुए। स्कोर देखिए सागर पहुंच गया 50 रन। वराडी टीम देखिए अच्छा स्थिति पर है, लेकिन अभी भी चाहेंगे यहाँ पर टोटल और कुछ बड़ा बनाया जाए। और ये चलिए यहाँ पर भाई विकेट को बिखार दिया भाई, यहाँ से मच गया सोरे नगरिया में। अरे बिच्छू मार गया बीच बजरिया में। डीजे तुझे तो बिच्छू नहीं मारा ना। मार गया बीच बजरिया में। जहां रनों की जरूरत थी वहां पर गेंदबाजी देखिए, इसलिए किसी भी कम नहीं मान सकते भाई। आज के वक्त में कोई भी खिलाड़ी किसी से कम नहीं रहता है भाई। और कल देखिए टिम्बोली में फाइनल नाइट भिवंडी में था भाई, जहां पर गोसाई टीम के सारे विकेट गिर चुके थे। भावेश पवार का बंधु ऋषभ पवार 2 गेंद पर 9 की जरूरत थी, एक चौका एक छक्का आकर लगाए। क्रिकेट में इसलिए कुछ कहा नहीं जा सकता है भाई। स्कोर तो देखिए यहाँ पर 22 रन आता हुआ। सांप के फन में बिच्छू के डंग में हमेशा जहर होती है। और यहाँ पर देखिए गेंदबाजी में कैर और टीम का स्कोर देखिए 51 तक पहुंचे हैं। लेकिन इसलिए तो कहा जाता है सफलता कभी अमीरी या गरीबी देखकर नहीं आती है, मेहनत देखकर आती है। और वो मेहनत देखिए देखने को मिलता हुआ। आखिरी गेंद, लेकिन यहाँ पर भी देखिए अच्छा गेंद कर पाए हुए थे। कहती ना बकरी की अम्मा कब तक खैर मनाएगी। आखिर में घुटना टेकना पड़ा और 51 रन बनाए। जीत के लिए 52 की जरूरत है। चलेंगे अगला मैच का टॉस तुरंत करेंगे, उसके साथ साथ कौन सा टीम है रे? तो चलिए बात करेंगे वेंसिल टीम देखिए आपको दिखेंगे अगले मैच में देखिए टॉस के लिए। और वराडी टीम देखिए बात करेंगे यहाँ पर एक खेल रहे हैं, दूसरी टीम में उनका दिखेंगे फिर एक बार। चलिए तुरंत टॉस बॉक्स में जुड़ना होगा। और चलिए बात करेंगे यहाँ पर हमारे और देखिए बात करेंगे रोशन पाटिल सर देखिए जुड़ रहे हैं। चलिए वराडी टीम के कप्तान और वेंसिल टीम के कप्तान, चलिए तुरंत आपको टॉस बॉक्स पर आना होगा और टॉस तुरंत किया जाएगा। चलिए प्रवीण टिम्बे सर, हाँ वेंसिल टीम के देखिए कप्तान यहाँ पर आ चुके हैं। चलिए अगर सेकेंड इनिंग का देखिए बॉल गिर जाती है और वेंसिल टीम के कप्तान देखिए उपस्थित हैं तो टॉस सीधा उन्हें विन दिया जाएगा। सेकेंड इनिंग की पहली गेंद गिरती है यहाँ पर। वराडी टीम के कप्तान अगर उपस्थित नहीं रहते हैं तो तुरंत देखिए टॉस है वेंसिल टीम के देखिए
वो कहते ना बिन विरोध है उनकी तरफ चला जाएगा वो टॉच। बहुत बढ़िया। देखिए रोशन बात करेंगे ना, टेनिस क्रिकेट में बहुत सारा डिसिप्लिन रूल जिसे फॉलो करना पड़ता है। और हमारे देखिए खूबसूरत मखमली चेहरा देखिए मितेश दादा इस वक्त देखिए घर की टीम देखिए मैदान पर उतरे हैं और टी शर्ट पर देखिए एक सुनहरे अक्षरों में मितेश श्रीधर दादा धुले देखिए जिनके नाम से। चलिए मितेश दादा आइए, आपके सुबह से टॉच करके लेते हैं यहाँ पर से। और ना हमारे पास आईसीसी है ना हमारे पास बीसीसीआई है। रोशन बात करेंगे महाराष्ट्र की धरती पर देखिए जब जब ऐसे चेहरे रहेंगे, देखिए एक युवा है, डैशिंग पर्सनालिटी है और सबसे बड़ी बात है इनकी स्वभाव देखिए इतनी अच्छी है ना, और बड़े के साथ साथ छोटे के साथ भी देखिए वही स्वभाव से बात करते हैं, एकदम शांत से। देखिए चलिए उसके साथ साथ दादा का सम्मान भी तुरंत किया जाएगा टॉच के साथ साथ। काटा इज द कॉल वराडी संघाचे कर्णधार छापावेडनी संघाचे कर्णधार टॉस जिंकले। दादा तुमचा डिसिशन काय आहे? फिल्डिंग या वर्षी कसा टीम आहे, कसं काय एनर्जी, आज काय स्ट्रॅटेजी आहे? स्ट्रॅटर्जी सेम टीम खेळणार, स्ट्रॅटर्जी काय नाही, सगळं जे ते आहे मैदानामध्ये जाऊ। या टुर्नामेंटबद्दल काही दोन शब्द बोलणार? नाही, खूप सुंदर आयोजन आहे। फ्लड लाईट इतर ठिकाणी 8 असतात पण इथे 10 आहेत, खूप सुंदर आयोजन आहे। चला ओके दादा, बेस्ट ऑफ लक। हे बेंडिसेल संघाचे कर्णधार होते, टॉस जिंकले, डिसिशन फिल्डिंग आहे। जरी तुम्ही टॉस जिंकला तर तुमचा डिसिशन काय होता? बॅट फर्स्ट। आता बॅटिंग करायचा, किती धावा काढायचा? 50 ते 55 मारण्याचा प्रयत्न करू। आज संघामध्ये कोच चेंज बदलाव या सेम टीम आहे? सेम टीम आहे। चला ओके, बेस्ट ऑफ लक। खास करून बघा टॉस बॉक्स पर न्यूज असा है बेंडिसेल संघाचे कर्णधार ऑन दी टॉस डिसाइड टू फर्स्ट बॉल। तो चलिए चल देंगे अगली सन्मान की तरफ। यहाँ पर कहते ना महाराष्ट्राचा परंपरा आहे, आलेला पाहुणेचा सन्मान करायचा गरज आहे। और नीलेश दादा मराठे देखिए बात करेंगे लेजेंड, और उसके साथ साथ देखिए बात करेंगे टेनिस क्रिकेट की, देखिए बात करेंगे इस समाज के देखिए सिर्फ गोल्डन मैन ने एक कोहिनूर, क्योंकि बदलापुर के देखिए कोहिनूर सीधा धुले साहब के देखिए लाडले चिराग जो बदलापुर टेनिस क्रिकेट अध्यक्ष है, गोल्डन मैन देखिए हमारे मितेश दादा धुले के अमर सम्मान किया गया। और देखिए कितना समय उन्होंने क्रिकेट में वक्त दिए। दादा तुम्हें आला बदल वेलकम, स्वागत, धन्यवाद है। क्योंकि शहर का दबा, बदलापुर का हवा, अगर ये बदला है क्रिकेट है, अगर हवा बदला है तो यही अतिथि यही पाहुणे। चलेंगे यहाँ पर, समय नहीं लेंगे, सीधा कमेंट्री बॉक्स पर रोशन सर। थँक यू सो मच बाबू सर। स्वागत कक्षामध्ये सन्मान सोहळा आपण संपन्न होताना पाहिला। युवा सेना शहर प्रमुख बदलापूर सन्माननीय मितेश श्रीधर धुले यांचा शाही सत्कार सोहळा स्वागत कक्षामध्ये आपण संपन्न होताना पाहिला। अर्पण या पुष्पगुच्छ भाव सुमनांचे प्रेमभरे स्वागत करूया मान्यवरांचे। प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली मने प्रसन्न झाली, पाहुणे आली मने प्रसन्न झाली। अतिशय आल्हाददायक वातावरणामध्ये मितेश धुळे यांचा शाही सत्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर तात्काळ लढतीकडे प्रस्थान केलं जाईल, जिथे सामना पाहायला मिळतो जोबिली पाडा संघाच्या विरोधात खेळतोय वराडे। दोन संघ तुल्यबल आहेत। बदलापूर परिभागामध्ये दोन संघांचा आपण डंका पाहिलाय आणि या लढतीमध्ये कोणता संघ शिकस्त राखेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष आहे। टार्गेटचा विचार केला 52 धावसंख्येची आवश्यकता आहे जोबिली पाडा या टीमला। दोन संघांची ताकद, दोन संघांची पॉवर, दोन संघांचा एक विजयी वावर हा आपण नेहमीच पाहिलाय, परंतु या लढतीमध्ये कोणता संघ शिकस्त राखेल हे पाहणं अतिशय गरजेचं आहे। ओहो, प्रार करण्याचा प्रयत्न उत्तमरित्या फटका असा गेला, धोका आहे। आणि इथे पाहिलं तर अगदी नॉन सगळे खेळाडू अगदी अति लेट होताना आपण पाहिला आणि सुरक्षितरित्या तो अगदी आपल्या घरामध्ये घरवापसी करतोय। पहिली सलामीची जोडी अगदी पाहायला मिळते तुषारच्या साथीनं योगेश, या जोडीला विराट पारी खेळणं गरजेचं आहे। अगदी ग्रेट स्टार्ट दिल्यानंतर या धावसंख्येचा पल्ला हा तोडीत काढू जाऊ शकतो, त्या दृष्टिकोनातून पूर्णपणे ध्येय धोरण हे आखावे लागतील। गोलंदाज पुन्हा तयार, राईट मोर द विकेट मारा। आकर्षकरित्या गोलंदाजीची आपल्याला सफर पाहायला मिळते। उत्तम दर्जाचे चेंडू आपल्या भात्यातून पेशकश करत असताना आपण रोहित नामक गोलंदाजाला पाहतो। कुठल्या प्रकारे मोठे फटके या गोलंदाजानं खर्ची केले नाही आहेत। इकॉनॉमिकल स्पेल हा गोलंदाजाच्या माध्यमातून साकार झालाय आणि तीक्ष्ण धारदार गोलंदाजीच्या जोरावरती पिवनचं पहिलं षटक हे अतिशय दमदार पाहायला मिळते वराडे या संघाच्या माध्यमातून। परंतु जोबिली पाडा या संघाला उत्तमरित्या फटके हे खेळणं गरजेचे असतील। नेक्स्ट बॉल
ओहो, स्लोअर चेंडू सफर केलाय. अगदी मोठा फटका खेळण्याच्या इराद्यात बेतामध्ये असलेला हा खेळाडू अगदी डॉट बॉल खेळतोय आणि पिबनच्या पहिल्या षटका दरम्यान अगदी गोलंदाजाची तितकीच दादागिरी इथे प्रस्तावित केली जाते, परंतु फलंदाजांना आक्रमकतेने खेळ हा साकार करावा लागेल. अतिशय दमदार गोलंदाजीचा आगाज आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी आखली जाते वराडी संघाच्या गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. हिटमॅन गोलंदाजीची आखणी होतीये. पाठमोरी चांगली फिल्डिंग, जल्लोषाचं वातावरण. पहिला गडी गारत, पहिला करारा दे धक्का, मोठी विकेट्स खेळाडू बाद होतोय योगेश. राज्य छोटं का असेना, परंतु स्वतःच असावं आणि त्यामुळे स्वतःच अस्तित्व निर्माण करायचं असेल तर जग तुमचा आदर करेल. आणि त्या दर्जाचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करणारी साई एकविरा चषकाची ही दमदार मैफिल आपण इथे एन्जॉय करतो. उत्तरार्धाच्या कालखंडामध्ये काहीशा नाट्यमय घडामोडी सद्यघडीला घडत आहेत, जिथे योगेश नामक फलंदाज बॅक टू द पवेलियन जातोय. अगदी स्वस्तात हा खेळाडू माघारी परतलाय आणि हा खेळाडू जसा बाद झाला आलेला नवीन खेळाडू बॅटिंग मार्क वरती येतोय. रॉकेट, अगदी रॉकेट फायर इथे बॅटिंगच्या माध्यमातून याला करावे लागतील. कारण तिसऱ्या क्रमांकावरती या फलंदाजाची आपल्याला वर्णी पाहायला मिळते. 5 धावा 1 गडी बाद. काहीशी बिकट स्थिती आहे, परंतु नेहमीच संघर्ष योद्ध्यांची भूमिका साकार करणारे रॉकेट नामक फलंदाज तुषारच्या साथीनं हुशारीनं अगदी ग्रेट स्टार्ट देतील का हे पाहावं लागेल. आलेला पुढील गोलंदाज वराडे संघाकडून राज कांबरी. दमदार कामगिरी करणारा कांबरी नामक गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्या अधिराज गाजवेल का हे पाहावं लागेल. अगदी हे षटक दोन संघांसाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे. चेंडू क्रमांक 1, पहिला बॉल आक्रमक रवय आजमावलाय. ऑफ ड्राईव्ह, अगदी लॉंग ऑफच्या दिशेने हा फटका फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. रॉकेट फायर करण्याच्या इराद्यात आपण सध्या घडीला खेळाडू तुषारला पाहिलं. अगदी 3 चेंडू खेळाय, 2 धावा त्याच्या बॅटमधून. शांत रवय आहे, शांतीत क्रांती घडवण्याच्या इराद्यानं सध्या घडीला खेळी साकार करावी लागेल. आणि नवीन खेळाडू बॅटिंग मार्क वरती रॉकेट. तिसऱ्या क्रमांकावरती या खेळाडूची वर्णी पाहायला मिळते. नेहमीच आपल्या रडार मध्ये जेव्हा चेंडू येतो तो सीमा पल्ल्यावर जातो, हे चित्र नेहमीच रॉकेटच्या माध्यमातून पाहिले. आणि अशा या उंच कुड्या फलंदाजाला चांगल्या उंचीची दर्जेदार खेळी ही साकार करायची आहे, परंतु इथे घडले काय, रोखले, पूर्णपणे थांबवले. धावसंख्येला पूर्णतः लगाम लावण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या मार्फत होतोय. अगदी पहिल्या 2 चेंडूंदरम्यान फक्त 1च धाव इथे खर्च केली जाते. इकॉनॉमिकल स्पेल हा साकार होतो. अगदी 52 धावसंख्येची आवश्यकता आहे. अलीकडच्या पहिल्या उत्तरार्धाचा विचार केला, पहिल्या 2 ओव्हर मध्ये धावा बनल्या नव्हत्या, परंतु अलीकडच्या 3 ओव्हर मध्ये धावा बनताना पाहिल्या. बचेंगे तो लढेंगे हा रवैया आजमावणं गरजेचं आहे रॉकेट नामक फलंदाजाला, परंतु अलीकडचा चेंडू त्याच्या माध्यमातून आपण डॉट पाहिलाय. ओहो, अचंबित करणारा चेंडूचं आपण वळण पाहिलं, परंतु व्हाईट बॉल अवांतर स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित केली जाते. काहीसा फलंदाजाला गुंत्यात टाकणारा हा चेंडू हा खेळाडूच्या माध्यमातून सफर झालाय. पुन्हा एकदा प्रमुख पाहुण्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये रॉयल थाटामध्ये रॉयल एंट्री पाहिली. युवा सेना शहर प्रमुख बदलापूर सन्माननीय मितेशदादा श्रीधर धुळे यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी अतिशय वंदनीय पाहिली. आयोजकांच्या माध्यमातून त्यांचे मनपूर्वक आभार. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती राज कांबरी. दमदार कामगिरी. अलीकडचा चेंडू आपण बॅट बॉल पाहिला, परंतु त्यात नंतर आपला धारदार भाडा हा गोलंदाज पेशकश करेल का हे पाहणं तितकंच महत्वाकांक्षी असेल. गोलंदाज राज तयार. ओहो, आक्रमक रवैया,
आक्रमक शैलीचा हा फटका, ज्या ठिकाणी पाहुण्यांच्या गडांचा थाप आहे त्या दिशेने हा फटका खेळ आहे. फलंदाज आक्रमक होतोय, नाव आहे रॉकेट. पूर्णपणे मैफिल पाहायला मिळते. नागमोडी वळण आहेत आणि या वळणदार रस्त्यातून पूर्णपणे काटेदार रस्त्यातून पुढच्या दिशेनं मार्ग स्वावा लागेल. परिस्थिती किती कशी असली तरी त्यातून सावरण्याचा विश्वास देणार एकमेव चेहरा अर्थातच साई एकविरा. आणि साई एकविरा चषकाच्या नावाने या स्पर्धेचा बदलापूर परिभागामध्ये आपण डंका पाहतो आणि त्यातील हा तुल्यबल लढतीचा गाज. गोलंदाज तयार. ओहो, हे काय करतो राज कांबरी. या गोलंदाजा विरोधात जबराट कामगिरी. फलंदाज आक्रमक होतोय. अजून एक रॉकेट फायर. रॉकेट नामक गोलंदाजाच्या वारमधून अजून एक मोठा फटका आलेला, अजून एक चौका. फलंदाजानं सफर केले त्याच्यावरती मोठी आपण चपराक पाहिली. ज्या पद्धतीने जर पाहिलं तर ज्या दृष्टिकोनातून हे चेंडू इथे आखले जात आहेत हे पाहता अगदी धावसंख्येचा हा हल्ला कल्लोल, हल्ला बोल. अगदी बुंद्यात हा आपण चेंडू पाहिला. अगदी लहानपणी राज कांबरी लगोरी चांगला खेळला असेल. अगदी त्याच्या दृष्टिक्षेपामध्ये आपण हा चेंडू पाहिला आणि त्यात नंतर अगदी पाठमोरी वळत असताना खेळाडूला बाद केलं गेलं. लागलेला हा दुसरा करारादे धक्का पाहू शकता रिप्लेच्या माध्यमातून. त्याच्या दृष्टिक्षेपात आल्यानंतर काम त्यानं तमाम केलं आणि खेळाडूला बाद केलं. लागलेला हा दुसरा करारादे धक्का. चरणापर्यंत जाईल अशी काहीशी शाशंका पाहायला मिळते. दोन संघांची दादागिरी या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि अंतिम चरणापर्यंत हा परिसमाप्तीचा कालखंड कोण गाजवेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं आज लक्ष आहे. आज क्रिकेट रसिकांची तोबा गर्दी आहे आणि आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केलं जाईल. धावसंख्येला रोख पावती आहे. अगदी 17 धावा धावपटलावरती. गोलंदाज राज कांबरी बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तैनात होतोय आणि आलेला नवीन खेळाडू गणेश ज्याची 4थ्या क्रमांकावरती इथे वर्णी पाहायला मिळते. अगली पेशकश काउंटर अटॅक वर पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका लागलाय. क्षेत्ररक्षक तैनात. आवाक्याच्या बाहेर आलेला अजून एक बलशाली चौकार. जास्त पद्धतीने दोन संघांना खेळ साकार करायचे. विजयावरती कोणता संघ दावा ठोकेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. महत्वाकांक्षी लढाई आहे आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या जर पाहिली तर 2 गड्यांचा खात्मा 21 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. समीकरण 18 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावसंख्येची आवश्यकता आहे. रंगतदार स्थितीमध्ये सध्या घडीला आपण हा सामना पाहतो आणि खेळाडू कक्षातून जो टाळ्यांचा गजर पाहतो यातून एक ऊर्जा प्राप्त होते. नवचैतन्य खेळणाऱ्या फलंदाजामध्ये संचारत आणि त्यात नंतर खेळाची उत्पत्ती ही चांगल्या पद्धतीने गाठली जाते. परंतु या ठिकाणाहून इथून सामना कोण जिंकणार हे पाहणं तितकंच महत्वाकांक्षी आहे. जोविलीपाडा विरोधात वराडे. आज मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक राजा या लढतीला एन्जॉय करतोय. ओम साई MTC लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग घर बसल्या या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतोय त्याही माझ्या क्रिकेट रसिक राजाचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. 18 चेंडू 31 धावसंख्येची आवश्यकता असताना आलेला पुढील गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सांघिक कोठ्याचं 3रं आणि वैयक्तिक कोठ्याचं 2रं षटक रोहितच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळेल. ज्या रोहितनं पिबनचं पहिलं षटक हाताळलं होतं हायफाय गोलंदाजी साकार
केली होती या गोलंदाजानं. तोच गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आलेली ही दमदार चपराक आणि आलेला अजून एक शानदार चौकार. धावसंख्या अश्वमेधाप्रमाणे टप टप आवाज करत पुढच्या दिशेने मार्गक्रमण करतीये, परंतु या धावसंख्येला पूर्णतः लगाम लावणं गरजेचं आहे. वराडे संघाच्या रोहितच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती जेव्हा गोलंदाजाला चपराक पडते तेव्हा काहीशी भयभीत करणारी परिस्थिती असते गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या कोठ्यात. परंतु आपल्या दीक्षिक्षेपात आल्यानंतर आपण काम तमाम करतो हे दाखवून देत असताना जोविलीपाडा संघाचे फलंदाज आपला पूर्णतः काम तमाम करतायत. आलेला नवीन खेळाडू गणेश ज्याने हिताक्षणी चौकार दागलाय आणि हे पाहत अगदी पहिल्या 2 चेंडूमध्ये 5 धावा त्याच्या माध्यमातून आपण खर्चिक होताना पाहिलं. अलीकडच्या पुढच्या लढती पाहायला मिळतील. बराडे निखिलचा संघ खेळेल बेंडशिलची आणि अंतिम लढत पाहायला मिळेल चामटोली संघाच्या अगेन्स्ट खेळेल आंबे शिव. आज मातवर संघांच्या लढती आज साई चषकाच्या माध्यमातून तुम्हाला इथे पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल अगली पेशकश काउंटर अटॅक ऑन साइडला क्लिअर केलंय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पुढे धावतोय. 2 धाबा घेण्याचा प्रयत्नशील आहे आणि प्रयत्नवादी राहणं हे तितकंच गरजेचं असतं आणि तीच भूमिका स्पष्टपणे साकार करतायत ज्या संघाचा अभ्यास आहे खूपच गाढा असा बदलापूर परिसरातील संघ पाहायला मिळतो जोविलीपाडा. परंतु वराडे संघाचा विचार केला अनेक संघांना धूळ सारत या संघाने यंदा संग्राम गाजवले, परंतु या लढतीमध्ये कोणता संघ शिकस्त राखेल. 28 धावा 2 गडी बाद. अगली पेशकश काउंटर अटॅक ऑन साइड. पुन्हा एकदा ती आपण निवड पाहिली. ऑन साइड हे बिझनेस झोन राहिले या खेळाडूचं आणि हे पाहता लगातार 2 धावा घेण्याच्या इराद्यामध्ये 1 रन शॉट 1 धाव इथे अपुरी पाहायला मिळते. हे खूप कमी वेळेला घडतं आणि ते आता इथे घडले. ही धाव कितपत महागडी ठरेल जोविलीपाडा संघासाठी हे पाहावं लागेल. रोहित नामक गोलंदाजाचं हे षटक या षटकादरम्यान त्यानं अगदी पहिला चेंडू चौकार खर्चिक केल्यानंतर तात्काळ या गोलंदाजानं कमबॅक साधलंय आणि आता धावसंख्या जर पाहिली तर 29 धावा 2 गडी बाद जोविलीपाडा या संघाची धावसंख्या पाहायला मिळते. अगली पेशकश बॅटची आतली कडा रोखून धरलंय. धोका आहे परंतु तात्काळ 1 धाव इथे परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. किती धारदार गोलंदाजी वराडे संघाच्या रोहितच्या माध्यमातून राहिली आहे. अगदी नेहमीच ज्या गोलंदाजाच्या माध्यमातून एक इनिंग दरम्यान 2 षटकं जेव्हा हाताळले जात आहेत तेव्हा त्या गोलंदाजाची ताकद ही आपण अनेक वेळा पाहिली आणि तीच ताकद पूर्णपणे समर्पित करण्याचे प्रयत्न इथे आखले जात आहेत. 52 धावसंख्येची आवश्यकता आहे. करंट रन रेट जर पाहिला तर 10.59च्या सरासरीनं सध्याकडे धावसंख्या येते, परंतु रिक्वायर्ड रन रेट जर पाहिला तर 10.15च्या सरासरीनं इथे धावा इथे बनवाव्या लागतील फलंदाजी करणाऱ्या जोविलीपाडा टीमला. गोलंदाज रोहित तयार. ओहो अगदी पायांचा वेध घेणारे चेंडू आपल्या भात्यातून इथे पेशकश केले जातात. लॉसा केला धोका आहे आणि परिपूर्णपणे या धावा इथे बनवण्यामध्ये यश प्राप्त केलं जातं जोविलीपाडा संघाच्या माध्यमातून. ज्या पद्धतीनं डोल्यांमधून सुरुवात चोरावा त्या पद्धतीनं अगदी ज्या ठिकाणी एकच जाव तिथे अगदी तात्काळ 2 धावा चोरण्यामध्ये पटाईत असलेला जोविलीपाडा संघाचा फलंदाजीचा क्रम ज्यामध्ये रॉकेट आणि गणेश यांची आपण रॉकेट फायर धावगती पाहिली. समीकरण 12 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 20 धावसंख्येची. हे समीकरण इथे तय करायचं वेळ असेल. ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. हिरोपंथी गाजवणारी साई एकविरा चषकाची
ही आपल्याला वेगळी झलक पाहायला मिळते. खरं तर सध्याचा सीझन सुरू आहे टेनिस क्रिकेटच्या स्पर्धांचा. असाच एक थाट रंगतोय साई एकविरा चषकाचा. ठाणे जिल्ह्याच्या मानाचा, बदलापुराच्या सन्मानाचा. या साई एकविरा चषकासाठी बदलापूर नगरी आज पूर्णपणे नाहून गेली अशी ही स्पर्धा योजली आमच्या फ्रेंड्स ग्रुपनी. आणि दमदार शामियाना या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला इथे पाहायला मिळतो. साई एकविरा चषकाचा हा सुपर मंच. आणि कोण मारेल आजच्या रात्रीमध्ये विजयाचा पंच. 12 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. 10.00च्या सरासरीनं प्रति षटकागणे धावा बनवायच्या आहेत वराडे संघाविरोधात जुबिलीपाडा या टीमला. आणि इथून शिकस्त कोण राखेल, कोणत्या संघाच्या वाटेला स्मशान शांतता पाहायला मिळेल आणि कोणता संघ करेल इथे विजय महोत्सव. 12 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. ओहो, पहिला बॉल मिश्रित गोलंदाजीसाठी गोलंदाज वराडे संघाचा ओळखला जातो दमदार ओमकार. हा पहिला बॉल डॉट आहे. जेवढे चेंडू डॉट पडले जातील तेवढी डोकेदुखी वाढली जाईल जोविलीपाडा संघाच्या सांघिक कोठ्यामध्ये. आणि समोर असलेला काडो बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळतो. रॉकेट एक मोठा फटका जर पाहिलं तर षटकार आणि 2 चौकार या फलंदाजाच्या बॅटमधून पाहिलेत आपण. रॉकेट फायर हा फटका डीप मिड विकेटच्या दिशेने चपराक पाहिली. एकच धाव इथे प्राप्त केली जाते. दिनेश दादा भोईर, कार्याध्यक्ष खजिनदार आणि सन्माननीय सचिनदादा दळाळ आणि यांच्या समवेत अविनाशजी वजे आणि महेंद्रजी धुळे आपल्या आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत केलं जाईल. माही सर, आपले मनपूर्वक स्वागत. नेहमी जोबिलीचं क्रिकेट ज्या उंचीवरती पाहतो, ज्यामध्ये महेंद्र धुळे यांची ख्याती ही आपण नेहमीच चांगली पाहिली आहे. ओहो, काहीशी नाट्यमय घडामोड घडताना पाहायला मिळते. व्हाईट फॉल ही सर्वात मोठी डोकेदुखी पाहायला मिळेल वराडे संघाच्या सांघिक कोठ्यामध्ये. धावसंख्या जर पाहिली तर अगदी कासव छाप पद्धतीनं पुढे धावसंख्या मार्गस्थ होते. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 34 धावा समीकरण. 10 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची दरकरार. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार शानदार रुबाबदार गोलंदाजीची सफर आपल्या भात्यातून हा गोलंदाज सफर करतोय. अलीकडच्या चेंडूंचा काही विचार केला तर व्हाईट बॉल त्याच्या भात्यातून पेशकश झालाय, परंतु त्यात नंतर दबाव तंत्रामध्ये न जाता या गोलंदाजाच्या माध्यमातून इथे आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतो. 9 चेंडू 18चं समीकरण. एक मोठा फटका खूप काही सांगून जाईल जोविलीपाडा या संघासाठी. तो मोठा फटका येईल का, की गोलंदाजाचा वावर, गोलंदाजाची पावर, परंतु फलंदाज पॉवरफुल फटका खेळतोय. 4 धावसंख्येचं साधनं इथे शिंपडलं जातं. आलेला अजून एक दर्जेदार चौकार. एटीट्यूड के साथ सध्या घडीला श्री गणेश दाखवतोय. बॅटिंग मार्क वरती गणेश नामक काढो. ओहो, अगदी खोलवर टप्प्याचा हा चेंडू सफर केला जातो. डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. करा फिल्डिंग इथे अंगलटेल. फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून सजगता दाखवणे गरजेचं आहे, परंतु इथे घडामोड काय, इथे खेळाडू होतोय रनआउटची शिकार आणि इथे खेळाडू बाद होतोय ज्याची 4थ्या क्रमांकावरती वर्णी पाहिली. असं गणेश. बॅक टू द पवेलियन. मिळेल A1 नगरसेवक सन्माननीय मंगेश्वर धुळे यांच्या माध्यमातून हे दमदार आयोजन बदलापूर परिभागामध्ये. आणि त्यानंतर अगदी A1 चेतनदादा धुळे यांच्या माध्यमातून या A1 जोडीच्या माध्यमातून बदलापूर परिभागातील अजून एक बहुचर्चित अशा या स्पर्धेचा आगाज तुम्हाला पाहायला मिळेल.
याही स्पर्धेला पूर्णतः शुभेच्छा असेल. समीकरणाचा विचार केला सध्या घडीला 40 धावपटलावरती 3 गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते आणि अजूनपर्यंत संघर्ष योद्ध्याची भूमिका ही आखावी लागेल दोन्ही संघांना. कोणताही संघ हार मानायला तयार नाहीये या दर्जाचा हा सामना सध्या घडीला इथे घडताना आपल्याला पाहायला मिळतो. एकच जाव धारदार गोलंदाजीचा आगाज अंतिम टप्प्यामध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून इथे साकार होत असताना ओमकार नामक गोलंदाजाचं षटक इथे पूर्णतः संपुष्टात आलंय आणि आता अंतिम क्षणामध्ये समीकरणाचा विचार केला अगदी चेंडू शिल्लक 6 आणि जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची दरकरार. सामना जिंकणार कोणत्या संघाच्या शिरेपेचामध्ये मानाचा तुरा इथे रोवला जाणार याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं इथे लक्ष आहे. आणि ज्या दर्जाचा माहोल या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. कुलगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन फ्रेंड्स ग्रुप मानकिवली भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा आपल्याला आगाज पाहायला मिळतो. आणि या बदलापूर परिभागाच्या क्रिकेटमध्ये ज्या दर्जाची इव्हेंट जोडी आपण पाहिली समालोचक क्षेत्राच्या माध्यमातून निश्चित आमचे मॅडी धुळे असतील आणि त्यानंतर राहुल चव्हाण सर याही समालोचकांचा गुणगौरव होणं हे रास्त आहे. अगदी या क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवरती या इव्हेंट जोडीच्या माध्यमातून पोहोचवलंय. याही इव्हेंट जोडीला त्यांच्या कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. 6 चेंडू 11चं समीकरण तय करायचंय वराडे संघाच्या विरोधात जोविलीपाडा या टीमला. गोलंदाज तयार. हो पहिला चेंडू अगदी खालवर 6 प्रभास पाहिला आलेला हा निश्चितच पहिला डॉट बॉल डोकेदुखी वाढवेल जोविली पाडा या संघाची. पहिलाच बॉल गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती दमदार पद्धतीने साकार करून नाव आहे मोहन. मनमोहित करणारी गोलंदाजी ही या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिल्याच बॉल वरती आपल्याला पाहायला मिळते. समीकरण 5 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि समोर असलेला काढो रॉकेट या फलंदाजा विरोधात रॉकेट फायर गोलंदाजीचा आगाज आहे. वरडी संघाचा हा गोलंदाज आपला आगाज जागवतोय आणि दुसऱ्या चेंडूमध्ये विकेटचं राहिलं पतन. आणि इथून विजयाची पताका कोणता संघ फडकवणार. अनेक सामने आपण पाहिले परंतु हा सामना लाख मोलाचा आपण पाहू शकता. समीकरण अंतिम चरणामध्ये 4 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता आणि नवीन आलेला काढो बॅटिंग मार्क वरती सनद लागली सनसनीत क्रिकेट हा साध्य करावा लागेल. 6व्या क्रमांकावरती या फलंदाजाची इथे आपल्याला वर्णी पाहायला मिळते. संकट काहीशी ओढावतायत जोविलीपाडा संघाच्या सांघिक कोठामध्ये परंतु संकटांवर अशा रीतीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. त्या दर्जाचा इतिहास घडवण्यासाठी 2 संघ आता कटिबद्ध आहेत. 4 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता. ओहो अचंबित करणारा हा चेंडू इथे सफर केला जातो आणि इथे जर पाहिलं तर अगदी गोलंदाजावरती इथे आक्षेप नोंदवला जातो आणि त्यानंतर उंचीसाठी इथे रेफर केले. अंपायर यू पाहायला मिळतो. अगदी ऑन स्क्रीन ऑर रूम मध्ये त्याची पूर्णतः पडताळणी केली जाईल. ओम साई MTC लाईव्ह या प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून पूर्णपणे पडताळणी केली जाते. इथून नाट्यमय घडामोड काय
घडते हे सुद्धा पाहावं लागेल. संयमाने खेळ हा साकार करायचा आहे दोन्ही संघांना. स्वप्नपूर्ती साकार करण्यासाठी विजयी रथ हा पुढे न्यायचा आहे. 1-1. अगदी जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांचीही इथे मागणी केली जाते आणि ऑन स्क्रीन ऑफिशियल अंपायर टीम इथे पूर्णतः लेखाजोखा हे साकार करतील आणि आता अंतिम चरणामध्ये समीकरण पाहायला मिळेल. आता जो आपण चेंडू पडलेला पाहिला तो पूर्णतः चेक केलं जाईल, त्याची शहानिशा केली जाईल. काहीशी स्मशान शांतता आहे, परंतु शांतीत क्रांती कोण घडवेल, स्वप्नपूर्ती इथून कोणता संघ साकार करेल याकडे तमाम क्रिकेट वर्गाचं लक्ष आहे. इथे पूर्व सूचना पाहायला मिळते. ऑफिशियल अंपायर टीम कडून खेळाडूला इनर काढावं लागेल. ही पूर्व सूचना ऑफिशियल अंपायर टीम कडून पाहायला मिळते गोलंदाजाला. आणि आता अंतिम चरणामध्ये आपल्याला समीकरण पाहायला मिळेल. अवघे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. स्वप्न मोठं पहा, कारण स्वप्नांची सुरुवात ही यशाकडे नेते आणि यशाची यशोगाथा गाठण्यासाठी दोन संघ आता कटिबद्ध आहेत. एक नव्या उमेदीनं खेळ हा साकार करावा लागेल. 3 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. हा चेंडू खूप काही सांगून जाईल. इथून एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळेल निश्चित फलंदाजी करणाऱ्या जोईली पाडा संघाच्या माध्यमातून. परंतु इथे एखादा डॉट बॉल, एखादी विकेट्स निश्चितच वराडे संघासाठी खूप काही सांगून जाईल. आणि त्या दर्जाचं विचार मंथन दोन संघाच्या माध्यमातून केलं जातं. गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून शॉर्ट मडिंग पाहायला मिळेल आणि त्यातून उत्तर जर पाहिलं तर यापुढील जो चेंडू आहे तो धाकडरित्या वराडे संघाला इथे सफर करावाच लागेल. 3 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि बॉलिंग ट्रॅक वरती स्लॉगरच्या षटकादरम्यान मोहन नामक गोलंदाज गोलंदाजीच्या बोहल्यावरती पाहायला मिळतो. हा चेंडू इम्पॉर्टंट आहे. ओहो, प्रहार राहिलाय अगदी आपल्या फॉलो थ्रू मध्ये. हा चेंडू पकडलाय आणि निश्चितच अजून एक गडी गारत. आलेली विकेट्स आपण खूप काही सांगून गेलेली पाहिली. आणि आता अंतिम चरणामध्ये अजूनपर्यंत संघर्ष योद्ध्याची भूमिका ही निश्चितच दोन संघांना इथे आखावी लागेल. और रूम मध्ये पूर्णतः चर्चा साधली जाते की गोलंदाजाची गोलंदाजी कशी आहे. आणि हे पाहता पूर्णतः सर्वांच्या नजरा संगणक यंत्रणेकडे पाहायला मिळत आहेत. ऑफिशियल अंपायर टीमचा इशारा कॉमेंट्री बॉक्स कडे पुन्हा एकदा पाहायला मिळेल. ज्या दर्जाची गोलंदाजी बॉलिंग ट्रॅक वरती आग ओकणारी ठरते. हे पाहता अगदी अलीकडे विकेटचं राहिले पतन, जिथे कॉटन बॉलची आपण संधी पाहिली आणि मोहननं पकडलेला तो दर्जेदार झेल आणि त्यातून काहीशी रोमहर्षकता प्रसावित करणारा अंतिम टप्प्यातील हा कालखंड जिथे 2 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. चाकरमानी ज्या पद्धतीनं रेल्वे गाडीची वाट पाहत असतात गणपतीमध्ये, त्या पद्धतीने अगदी चाकरमान्या सारखीच इथे वाट पाहत आहेत कॉमेंट्री बॉक्स कडे की इथून इशारा काय, इथून ऑफिशियल अंपायर टीमची भूमिका काय, हे सर्व काही गुपित आहे. परंतु अंतिम चरणामध्ये जोईली पाडा संघासाठी समीकरण काय असेल हे पाहावं लागेल. आणि इथे आलेला इशारा ऑफिशियल अंपायर टीमचा, इट्स नो बॉल, नो बॉल करार. नाट्यमय आणि फक्त नाट्यमय घडामोडी या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ऑन स्क्रीन
हे सर्व सादरीकरण निश्चितच दाखवलं जातं. वराडे संघाच्या राखीव खेळाडू समवेत ऑफिशियल अंपायर टीम चर्चा करतायत आणि आता या लढतीमध्ये पुन्हा एकदा काहीशे फेर बदल पाहायला मिळत आहेत. आलेले या चेंडूगणिक अगदी 1+1 2 रन्स इथे ऍड होतील आणि आता अंतिम चरणामध्ये समीकरण पाहायला मिळेल. अगदी चेंडू शिल्लक असतील 3 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 9 धावसंख्येची. काय दमदार सामना, दमदार सामना. है कितना दम आणि कोण असेल या लढतीचा बाजीराव सिंगम. नक्कीच आपण अलीकडे जर पाहिलं ऑफिशियल अंपायर टीम अलीकडच्या चेंडूगणिक धावा किती हे आपण संकेत स्थळावरून इथे कॉमेंट्री बॉक्स कडे इशारा करायचा आहे. या चेंडूगणिक 2 धावा ऑफिशियल अंपायर टीम इथे गृहीत धरतायत आणि ते इथे आमचे गुणलेखक अजयजी काटावले सर दहिवलीचे ते इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये गुणसंख्यान लेखक म्हणून इथे अधोरेखित करतायत. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. अंतिम चरणादरम्यान समीकरण 3 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. उत्तम दर्जाचा हा सामना आहे, अगदी सुशोभित दर्जाचा हा सामना आहे आणि सामना कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण सध्या घडीला या 2 संघांच्या माध्यमातून येथे आपल्याला पाहायला मिळतं. 3 चेंडू 9 धावसंख्येची आवश्यकता. जोविलीपाडा विरोधात वराडे हा आपण सामना पाहतो आणि तमाम क्रिकेट रसिकांच्या साक्षीनं या सामन्याचा लेखाजोखा आहे आणि फलंदाज बॅटिंग वार करून पाहायला मिळतो. हेमंत हिमतीने खेळ साकार करायचा आहे. गोलंदाजामध्ये क्षमता आहे, त्याच्यामध्ये कुवत आहे, पोटेन्शियल ठासून भरलंय आणि या 2 संघांना इथे रोखोक बाणा आजमावायचा आहे. 3 चेंडू 9चं समीकरण. दबाव आणि फक्त दबाव पाहायला मिळतो, परंतु दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देत 2 संघांना पुढच्या दिशेनं मार्गक्रमण करावं लागेल. अगदी हिरोपंती इथून कोण गाजवेल आणि इथून घाम गाळत पुढच्या दिशेनं कोणता संघ मार्गक्रमण करेल हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य आणि खेळाडू अधिक शोभून दिसतो आणि ती सुशोभित खेळ कोणता संघ इथे साकार करेल, जोविलीपाडा की वराडे. 3 चेंडू 9चं समीकरण. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. मोहन तयार. मोहन आणि यश आता पाहायला मिळतो. यशाची यशोगाथा. अप्रतिम दर्जाचा फटका इथे आपण पाहिला. 2 धावा चपलतेनं प्राप्त होत आहेत. ओहो, खेळाडू होतोय इथे रनआउट आणि आता अंतिम चरणामध्ये समीकरण पाहायला मिळेल. अगदी 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. सध्या घडीला क्रिकेट रसिक वर्ग इथे एन्जॉय करतायत. वराडे संघाचा राखीव खेळाडू, जोविलीपाडा संघाचा राखीव खेळाडू काहीसा टेन्शन मध्ये आहे की इथून आमचा संघ जिंकेल का, ही मनामध्ये त्यांच्या शाशंका आहे. परंतु अंतिम चरणामध्ये समीकरण पाहायला मिळेल. 2 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. इथून 7
सत्ता कोण राखेल, सप्त तारांकित खेळी कोण सादर करेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष आहे. आणि या लढतीमध्ये सत्ता कोण राखेल, सत्ता जो राखतो ज्याचं मनोमनामध्ये राज्य असतं, नाहीतर गल्लीत फिरणाऱ्या कोंबड्यांच्या शिरावरती मित्रांनो ताज असता. तो ताज कोण राखेल, वराडे की जोविलीपाडा, कोणत्या संघाचा अभ्यास आहे गाळा. 2 चेंडू 7 समीकरण, नवीन आलेला खेळाडू बॅटिंग मार्क वरती नरेश अर्थातच मॅक्सवेल, ग्लेन मॅक्सवेल स्टाईल खेळी त्याला साकार करायची आहे. 2 चेंडू 7, 2 चेंडू 7 समोरच्या दिशेने हा फटका खेळ आहे. एकदा परिपूर्णपणे प्राप्त होतो, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा होतील का, होत आहेत. 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत. आणि आता अंतिम क्षणामध्ये समीकरण, 1 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी धावा बनवणं ही या स्पर्धेची नियमावली आहे. 2 चेंडू 7चं समीकरण होतं आणि या चेंडूगणिक आलेल्या 2 धावा. आणि आता समीकरण, 1 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता. चित्त थरारक नजराना या लढतीमध्ये पाहायला मिळतो. यशाची यशोगाथा कोण गाठणार, यशाचा मुख्य आधार सकारात्मक विचार आणि सतत प्रयत्न करणं. आणि प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही गोष्ट या भूतलावरती अस्तित्वात नाहीये. प्रेक्षक राजा जोरदार टाळ्या. 1 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता. चित्त थरारक नजराना या लढतीमध्ये आपण पाहू शकता. काय सामना घडलाय, सामना होता कुठे, सामना आला कुठे. आणि बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतो गोलंदाज यश, ज्याच्या नावामध्ये यश हे शब्द दडले, त्या खेळाडूला उत्तम दर्जाचा खेळ इथे साकार करायचंय. दमदार पद्धतीचा सामना अंतिम चरणामध्ये आपल्याला पूर्णतः पाहायला मिळतो. ध्येयासाठी जोश आणि जिद्द ठेवा, मेहनतीचं फल हे यशच असतं. आणि बॉलिंग ट्रॅक वरती यश आहे आणि इथे यशाची यशोगाथा कोण गाठणार. 1 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता. ओहो, दबाव आहे, परंतु दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देत पुढच्या दिशेनं मार्ग सोडावा लागेल. इथून जिंकेल तो फक्त क्रिकेट. 2 संघांसाठी मी एकच म्हणेन, मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान हे सोडायचं नसतं. लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. 1 चेंडू 5 आलेला अजून एक वाईट बॉल. या लढतीमध्ये खूप काही सांगून जाईल. टेन्शन वाढले. ज्यांना धोका आहे एखाद्या आजाराचा, हृदयविकाराचा, तर त्यांना हा सामना पाहणं कठीण आहे. तर 1 चेंडू आता जिंकण्यासाठी 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. कठीणाई आता निर्माण झाली आहे. 1 चेंडू 4, अलीकडे 5 होत्या, आलेला वाईट बॉल. आणि आता समीकरण, 1 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता. 4 चांद लावणारी ही साई एकविरा चषकाची मैफिल आहे. आणि इथून ही मैफिल कोण जिंकणार. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे यश आणि समोर पाहायला मिळतो बॅटिंग मार्क वरती जोविलीपाडा संघाचा वंडर बॉय मॅक्सवेल, जो आलाय 7व्या क्रमांकावरती. तो राखील का या लढतीमध्ये सत्ता. इथून कोण जिंकणार, कोणत्या संघाच्या वाटेला पाहायला मिळेल स्मशान शांतता. आणि कोणता संघ इथून पूर्णपणे सकारात्मक विचारानं विजय महोत्सव साजरा करेल. मोर्चे बांधणीला होती सुरुवात. चला वेगवान खेळ हा साकार करावाच लागेल. 1 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. ओहो, 1 चेंडू 4चं समीकरण. अजून एक व्हाईट बॉल. पाठोपाठ लगातार ज्या पद्धतीचे 2 व्हाईट बॉल यातून वरडे संघाच्या सांघिक कोठ्यामध्ये सध्या घडीला स्मशान शांतता पाहायला मिळते. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. इथून अजूनपर्यंत कोणताही संघ जिंकला नाहीये. इथून भली जोविलीपाडा संघ जिंकेल, इथून भली वराडे संघ जिंकेल, परंतु जिंकेल तो फक्त क्रिकेट, जिंकेल तो फक्त साई चषकाचं आयोजन. कारण अंतिम क्षणामध्ये समीकरण, 1 चेंडू जिंकण्यासाठी फक्त 3 धावसंख्येची आवश्यकता. काय सामना आहे. अंतिम चरणापर्यंत हा सामना हाय व्होल्टेज ड्रामाच पाहू शकतो आपण. 1 चेंडू 3चं समीकरण.
प्रवीण टेंबे सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या समवेत जोडदार. प्रवीण सर काय म्हणाल, ज्या पद्धतीचा माहोल बनलाय? खरं तर गोलंदाजाने आतापर्यंत 8 चेंडू टाकलेत आणि तो 9वा चेंडू टाकणार आहे. म्हणजे विचार करा किती मोठी ओव्हर आहे आणि 1 बॉल 3 धावून घेणं सोपं नाहीये. विजय पाटील बघा काय नशीब आहे. बराडे संघ 1-2 आणि रनआउट. खरं तर हा चौकार पाहिजे होता, परंतु नशिबाला ते मान्य नाहीये. ला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर शॉक लागला की आता काय करायचं. पुन्हा एकदा बघा 51-51 दोन्ही संघाची धावसंख्या बरोबर आहे आणि स्कोर लेवल असल्यामुळे कंपल्सरी चेसिंग नियम होता आणि बराडे संघ इथे मात्र पहिला बॅटिंग केली होती त्यामुळे तो इथे जिंकलाय. अगदी विकेट सुद्धा आपण सेम पाहिल्या, परंतु अचंबित करणारा नजराणा क्रिकेट रसिकांनी अगदी पाहिला. कदाचित